मस्त असे जिकडे पाहावे तिकडे हिरवळच हिरवळ दिसत आहे. पहा किती सुंदर दिसतंय. गावी येण्याची मजा हीच आहे. गावी आल्यानंतर जे आल्हाददायक मनाला शांतता लाभते ती कुठेच मिळत नाही. आणि हे आलेलं आहे आपलं घर. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला. इकडे इथे पहिला बॅगा ठेवल्या, त्याच्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये जाऊया. तोरण पण निघाल्या दाराचं, हवेने निघालं असेल एखाद्या वेळेस. आता पहिलं मी साफसफाई करून घेते. पहिलं झाडू मारून नंतर लादी पुसून घेते, म्हणजे स्वच्छ असं होतं. कारण इथे कसं कोण गावी आमच्याकडे राहत नाही, कोण घरामध्ये बंदच असतं. त्याच्यामुळे आल्याबरोबर पहिला सगळीकडे मी पाहून घेतलं. सगळी काही बसलेलं वगैरे नाही ना, तसं घर अगदी पॅक असतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण आपलं असं बघून नजर मारलेली बरी असते. मग नंतर झाडू वगैरे मारून पूर्ण सगळीकडून झाडू मारून घेतली आणि त्याच्यानंतर मग लादी पण पुसून घेणार आहे. घरातली झाडू मारून झालेली आहे. आता मी बाहेरची ओटी म्हणजे ओटीवरची जरा झाडू, म्हणजे खिडक्यांना जरा झाडू मारलं, दरवाजाला वगैरे दरवाजा बंद करून नंतर दरवाजा पण साफ करून घेतला. जरा असं स्वच्छ सुतेरे बिरितेरे होतात ना, त्याच्यामुळे ते निघून जातं. असं साफ करून घेतलं सगळीकडून. असं इथे ते बसायची बैठक आहे ती देखील मी आता साफ करून घेते. आणि आता झालं. आता मी बाहेरची आतली दोन्ही अशा घरातले आतली बाहेरची दोन्ही पण लादी पुसून घेणार आहे आता. गावाला आलो आहे, पण केवढा पाऊस आहे. मस्त असा पाऊस पडतो आहे. झाडं पानं मस्त अशी धुवून निघाली ती बघा, पाहू शकता. मस्त असं स्वच्छ स्वच्छ छान वाटते. हे आमचं तुळशी वृंदावन आणि हे आपलं घर. मी आल्यावर सगळं साफसूफ केलं. आता घरात जाऊया. लाईट लावते जरा, कारण काळोख पावसाने काळोख केलं, त्याच्यामुळे जरा अंधार आहे. हा ड्रेसिंग टेबल आहे, लग्नामध्ये गिफ्ट मिळालेला. ह्याला ना आम्ही मुंबईला जाताना असं ना झाकून ठेवतो, म्हणजे पंचाच्या साहाय्याने, म्हणजे तो खराब होत नाही. आता 22 वर्ष झाली, पण अजिबात बघा, अजिबात त्याला खराब झालेला नाही आहे. देवघर आपलं. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा दाखवते घरात बाहेर येऊन थोडं. हे बेड, इथे वरती जिना आहे आणि वरती माळ आहे वरती. आता आपण किचनमध्ये जाऊया. किचनची पण लाईट चालू केली आहे. हे असंच काही ठेवण्यासाठी असं टेबल आहे आपलं. किचन, इथे हंडे वगैरे आहेत मागे. धूळ बसू नये म्हणून असे झाकून ठेवतो, पडदा लावून ठेवतो. इकडे बाथरूम आणि हे बाहेरचं. मस्त गुलाबाची फुलं आले, छान छान असा पाऊस पडतोय. राप पण मस्त झाले त्यांचे, समोरच्या बाबांचे. हे सगळं आपलंच आहे. ते झाड आहेत आंब्यांची, मस्त हिरवगार असं वाटतं ना डोळ्यांना, छान.
असं वाटतं धरणी माता शालूच नेसल्या हिरवगार असं.